नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांकाचा एक लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेला आहे। आज हा लेक्चर थोडासा ॲडव्हान्स लेवलवर असेल आणि आपण या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी याच्यावर ॲडव्हान्स लेवलचे सर्व काही उदाहरणं पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये गुणाकार, अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार पाहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण चालू करूया आपल्या सेशनला। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो। हे जर आलं तर तुम्हाला समोर नळ टाकीमध्ये कामी येणार। जर एकदा छेद समान करता आले त्याच्यानंतर तुम्हाला सरळ व्याज, चक्रवाढ व्याजमध्ये आणि सरासरीमध्ये बऱ्याचशा जागेवर याचा उपयोग होतो। तसेच काळकाम वेगमध्ये बी याचा उपयोग होतो विद्यार्थी मित्रांनो। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि छेद समान करणं जर शिकले तुम्ही एकदा तर समोरचे कोणतेही उदाहरण तुम्हाला अवघड जाणार नाही। हा बेस आहे, हा बेस एकदा पक्का करून घ्या म्हणजेच आपल्याला सर्व उदाहरणं जमतील। व्हिडिओ संपूर्ण पहा, अतिशय महत्त्वाचा लेक्चर आहे। 2024च्या या पोलीस भरतीमध्ये तुम्ही 100% यशस्वी होसाल अशा पद्धतीनं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। टाईप क्रमांक 1 हा दुसरा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्यानंतर आपण समोर बी व्हिडिओ बनवणार आहोत अपूर्णांकावर। याचे संपूर्ण पार्ट पहा कारण हा बेसिक लेक्चर आहे। ओके, पहा उदाहरण दिलेलं आहे इथं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं हे समजून घ्या। ओके, या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपण एक तर याला छोटी संख्या असेल तर आपण याला कन्वर्ट करणार, मोठी संख्या असेल तर काय करायला पाहिजे हे संपूर्ण मी तुम्हाला A to Z प्रोसेस सांगणार आहोत। जर इथली संख्या मोठी असेल तर काय करायचं आहे टोटल तुम्हाला सोडून दाखवणार, म्हणून म्हटलं पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। ओके, चला इथं काय करणार आपण याचं कन्वर्ट करू शकतो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांकात। मग काय करणार 3 1 3, 3 आणि 2 5, 5 छेदात 3 घेणार। ओके, प्लसचं चिन्ह आहे प्लस, 3 2 6 आणि 1 7, 7 छेदात 3, त्यानंतर प्लस 6 3 18 आणि 5 23, 23 छेदात 6, त्यानंतर प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह दिलं 12 चौक 48 आणि 1 49 छेदात 12। आता या प्रश्नाला सोडवायचं आहे। सर्वप्रथम आपण त्या दिवशी पाहिलं होतं की याचे छेद समान असणं आवश्यक आहे। जर छेद समान नसेल तर आपल्याला छेद समान करायचा आहे। छेद समान करण्यासाठी आपल्याला इथे लसावी मसावी पद्धतीचा उपयोग करता येतो, परंतु आपण तसा उपयोग न करता असं समजून घ्या की याचा लसावी जे आहे हा 12 आहे। या तिन्ही संख्येनं 12ला भाग जातो, बरोबर आहे। मग तिन्ही संख्येला आपल्याला 12 करायचा म्हणजे या 3ला कितीनं गुणल्यावर 12 होईल तर याला 4नं गुणल्यावर 12 होईल। मग याला पण 4ला गुणा, त्यानंतर इथे पहा इथं 4नं गुणलं तर 12 होतात, तर इथे पण 4नं गुणा, त्यानंतर याला 2ने गुणलं, साइन दोन्ही 12, तर याला सुद्धा 2ने गुणा। ओके, मग काय करणार आहोत आपण छेद समान झाला तर एकदाच लिहिणार। ओके, छेद एकदाच लिहिणार आपण 12, त्यानंतर यांचा गुणाकार करून हा चिन्ह द्यायचा आहे 4 5 20, प्लसचं चिन्ह आहे प्लस दिलं, त्यानंतर 7 चौक 28, प्लसचं चिन्ह आहे प्लस, 23 2 46 आणि प्लस याला काहीच करायचं काम नाही कारण हे ऑलरेडी आपण याचा छेद समान केलेला आहे 49 ॲज इट इज। ओके, आता पहा यांची आडवी बेरीज जमत असेल तर आडवी बेरीज करा। पहा 9 6 15, 15 आणि 8 23 3, हातच्या आले 2, इथं झाले 6, 4 10, 10 आणि 2 12 आणि 2 14, 143 छेदात 12 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। हे ऑप्शन मध्ये असेल तर हा पण बरोबर आहे, किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कशा पद्धतीने आपण रूपांतर करणार हे सुद्धा पाहून घेऊ। ओके, मी तुम्हाला एकदा सांगून देतो पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याला कसं रूपांतर करायचं आहे। जर ते समजलं तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचंही रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे। ओके, पहा आता हे 143 आहे ना, याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर ऑप्शन असेल तर कसं सोडवणार, इथं 12, याला सोडवण्यासाठी पहा इथं आपण छेदात 12 लिहून घेऊ पहिले, मग 12नं याला भागात, 12 1 12, उरले किती इथं 2 उरलेत म्हणजे इथं झाले 23, 12 2 24, सॉरी 12 2 24 घेण्यापेक्षा इथं
12 एक 12, कारण त्याच्यापेक्षा छोटी संख्या 24 होणार नाही. 12 एक 12, उरले किती इथं 11, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 12 गुणिले 11 प्लस 11. ओके, हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. अशा पद्धतीने हे ऑप्शन बरोबर आहे, हाही ऑप्शन बरोबर आहे. किंवा मग पॉईंटमध्येही तुम्हाला उत्तर येऊ शकते. तर आपण पॉईंटमध्ये उत्तर काढायचं शिकलेलं आहोत, ते व्हिडिओ सुद्धा बघून घ्या, म्हणजे तुमचा फायदा झाला पाहिजे. समोरच्या उदाहरणाकडे आपण जाणार, टाईप हाच राहणार, परंतु उदाहरण आपल्याला समोरचं पाहायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण क्रमांक 2 पाहणार आहोत. आपण थोडीशी लेवल वाढवलेली आहे. आता ही लेवल वाढली तरी इथं घाबरण्याचं काम नाही. इथं आपल्याला मोठी संख्या दिलेली आहे. मग याला आपण अतिशय कमी वेळामध्ये कशा पद्धतीने सोडवणार ते एकदा चेक करून घ्या. मी तुम्हाला सांगतो. पहा, ही संख्या, या संख्येसमोर कोणतं चिन्ह नाही, तर ही झाली प्लस संख्या, म्हणजे ही 34 प्लस आहे आणि ही 12 पण प्लस आहे. ही मायनस संख्या आहे. ओके, पण आपण या प्लसची आणि या प्लसची बेरीज करणार. 12 आणि 34 होतात 46. हे 46 लिहून घेतले आणि मायनस हे 37 केले. ओके, उरले किती तर 9. या 9ला आपण लक्षात ठेवणार. आता काय उरलेलं आहे पहा, 3/4 मायनस असेल तर मायनस, 5/8 प्लस 1/2. या संख्येला आपल्याला छेद समान करायचे आहे. छेद समान करण्यासाठी या दोन्ही संख्येने 8ला भाग जातो, म्हणून आपण 8 करू शकतो. याला 4 ने गुणल्यावर यालाही 4 ने गुणा, याला 2 ने गुणल्यावर यालाही 2 ने गुणा. मग पहा, इथं झाले छेदात किती तर 8 होतील. छेदात झाले 8. ओके, छेदात झाले 8. 3 दोन्ही 6, वजा बाकीचं चिन्ह, 5 5, 4 एक 4, इथं प्लस चिन्ह आहे. ओके, मग आता काय करणार आपण, तर ही संख्यासमोर, या संख्येसमोर कोणतं चिन्ह नाही, या संख्येसमोर कोणतं चिन्ह नाही आहे, तर हे झाले 6 आणि 4 10 आणि हे -5. ओके, आणि छेदात 8. तर उरलेत किती, तर उरलेत इथे 5/8 आणि हे जे 9 उरलेले आहेत, हे 9 इथे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये टाकणार आहोत. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं? अशा पद्धतीनं आपल्याला केवढंही मोठं, इथं जरी तुम्हाला अशी 134, 137 किंवा 112 अशी मोठी संख्या दिली असती तरी घाबरायचं काम नव्हतं. आपल्याला ती प्लस मायनस करूनच आपल्याला अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. आपल्याला कमी वेळ लागतो सोडवायला. चला मग समोरच्या उदाहरणाकडे जाऊ. आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप थोडा चेंज झालेला आहे. केअरफुली लक्ष द्या कशा पद्धतीनं सोडवायचं आहे. 2 टाईपचे 2 उदाहरणं दिलेले आहे. या टाईप 2 मध्ये मी 4थ्या क्रमांकाचं उदाहरण आपण इथं पाहणार आहोत. 3/4 प्लस x बरोबर 5/6 प्लस 3/4. पहा, लक्ष द्या, इथं आपल्याला या x ची व्हॅल्यू प्लस मध्ये आहे, म्हणजे x काढायचा आहे आणि त्याच्यासमोर प्लसचं चिन्ह दिलं आहे. याला सोडवत असताना पहा काय करणार आहोत आपण, हे बरोबरच्या नंतरची संख्या लिहून घेणार. पहिले सर्वप्रथम 5/6 प्लसचं चिन्ह आहे, प्लस देणे, 3/12. हे एवढं झालं. तर ही संख्या इथं कोणतं चिन्ह नाही, तर इथं प्लस आहे. ही इकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल. एक्सच्या इकडे गेल्यावर काय होईल, मायनस 3/4. आता याला सोडवायचं आहे आपल्याला. कशा पद्धतीने सोडवणार आहोत तर लक्ष द्या, याचा लसावी काढायचा आहे आपल्याला. कशा पद्धतीने काढणार, तर 12 लसावी आहे यांचा. याला 3 ने गुणलं तर 12 होतात, तर वरच्याला 3 ने गुणा. याला 2 ने गुणलं तर 12 होतात, वरच्याला सुद्धा 2 ने गुणा. मग पहा, 12 आपण एकदाच लिहून घेणार. 5 दोन्ही 10 प्लस 3 वजा 3 त्रिक 9. आता काय येईल उत्तर, तर 10 आणि 3 13. 13 मायनस 9/12. तर उत्तर काय येईल आपलं, 13तून 9 गेले, 4 राहिले, हा 4/12. 4 एक 4, 4 त्रिक 12, म्हणजे 1/3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. या पद्धतीने कधी करणार आहोत आपण, तर या पद्धतीनं करायचं असल्या तर इथं x ची किंमत प्लस मध्ये पाहिजे आपल्याला. इथे x प्लस मध्ये दिला पाहिजे, तर आपण इकडे जाताना ना मायनस होईल. ओके,
प्लस संख्या मायनस होईल. ओके, परंतु इथली x ची किंमत जर आपल्याला ऋण दिली तर आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला समोरच्या उदाहरणामध्ये सांगणार आहोत. उदाहरण क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, 2/3 वजा x बरोबर 5/6. तर x ची किंमत किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. याला सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत पहा, इथं सर्वप्रथम आपल्याला x ची किंमत मायनस मध्ये दिलेली आहे. कशामध्ये दिलेली आहे? मायनस मध्ये, म्हणजे x हे मायनस, x समोर मायनसचं चिन्ह आहे. मग काय करणार आपण, तर हे 2/3 ओके 2/3 ॲज इट इज घेणार आणि इथे कोणतं चिन्ह नाही म्हणून इथं मायनसचं चिन्ह देणार आणि हे 5/2 5/6 आहे याला असंच घेणार. ओके, मग याला छेद समान करायचे आहे. याला 2 ने गुणलं तर यालाही 2 ने गुणा, छेद समान होऊन जातील. पहा, छेद एकदाच लिहिणार आपण. 6 बेदोनी 4 वजा 5 छेदात 6. मग उत्तर काय येईल? -1/6. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो जे की परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि अशा टॉपिकवर तुम्हाला नेहमी, आणि पोलीस भरतीमध्ये असो की कोणती भरती असो, अशाच पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतात. आणि एकदा जर का आपला बेस पक्का झाला तर आपण कोणती उदाहरणं सोडू शकतो. त्यासाठीच मी असे उदाहरणं घेऊन आलेलो आहोत जे की तुमच्या करिअरसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. आणि टाईप क्रमांक आता आपण तिसरा पाहणार आहोत. तिसऱ्या टाईपमध्ये 5वं उदाहरण. टाईप थोडं चेंज झालेलं आहे, परंतु घाबरण्याचं काहीही कारण नाही. आपण याला सहज पद्धतीने सोडवू शकतो. पहा, 2/3 मध्ये 2/3 किती वेळा मिळवले म्हणजे उत्तर 4 येईल. आपल्याला उत्तर 4 येईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. 2/3 मध्ये 2/3 किती वेळा मिळवले म्हणजे उत्तर 4. पहा, लक्ष द्या, इथं ज्यावेळेस मी तुम्हाला मिळवले विचारले जाईल, काय मिळवले विचारल्या जाईल त्याच्यासाठीचं सूत्र खाली दिलेलं आहे. परंतु जर तुम्हाला बेरीज विचारली, बेरीज आणि मिळवल्याचा थोडासा फरक चेंज आहे, त्यालाही कशा पद्धतीने आपण सोडवणार हेही पाहून घेणार. ओके, पहा आता याला सोडवण्यासाठी आपण दिलेले उत्तर किती आहे 4. पहा, सूत्र इथं दिलेलं आहे. दिलेले उत्तर गुणिला छेद आणि भागीला अंश बरोबर जे बी उत्तर येईल त्याच्यातून 1 वजा करणे म्हणजे आपल्याला शेवटचं उत्तर याच्यामध्ये भेटेल. ओके, पहा, मी त्याच पद्धतीने मांडणार. दिलेले उत्तर गुणिला छेद किती आहे, छेद आहे इथे 3. 2 वेळा नाही लिहायचं तर एकच वेळा लिहायचं आपल्याला 3. आणि अंश कोणता आहे तर अंश 2 आहे, याच्यातला एकच वेळा लिहायचा आहे. आपल्याला भागायचा याला. 2 बे, बेदोनी 4, उरले किती 6 उरलेत. 6 उरलेत तर उत्तरातून 1 वजा करणे मी असं सांगितलेलं आहे. उत्तरातून जर आपण 1 वजा केली तर उत्तर किती येईल आपलं शेवटचं फायनल आन्सर 5. अतिशय सोपं आहे, फक्त हा सूत्र तुम्हाला लिहून घेणं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक आपण 6वा पाहणार आहोत. पहा, 5/8 या संख्येत 5/8 किती वेळा मिळवले असता उत्तर 40 येईल. मग या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत पहा, हे उदाहरण सेमच आहे, मध्ये किंवा त्या संख्येत एकसारखंच आहे. इथं मिळवले असता, मिळवले विचारलेलं आहे तर आपण काय करणार, दिलेले उत्तर किती आहे 40 मागच्या सूत्रानुसार. त्याच्यानंतर छेदाने आपण याला गुणणार आणि अंशाने भागणार. अंश आहे 5. मग पहा, 5 1 5, 5 8 40, 8 8 64, 64 मायनस 1 किती 63. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. टाईप क्रमांक 14 आपण इथं पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 7. 2/3 या संख्यांची बेरीज किती वेळा केली असता उत्तर 8 हे. याच्यापूर्वी आपल्याला इथं काय विचारलं होतं, मिळवले असता. त्यावेळेस आपण काय करायचो, उत्तरातून 1 वजा करायचो. परंतु इथं आपल्याला काय विचारलं, बेरीज. बेरीज आणि मिळवले असता अशा पद्धतीने विचारलं तर आपल्याला केअरफुली राहायचं आहे, आपलं उत्तर चुकू शकते. म्हणून मी तुम्हाला ते सूत्र दिलेलं आहे, वजा करणे. वजा मिळवले असता विचारलं तर वजा करणे, परंतु आता उत्तरातून वजा करायचं नाही आपल्याला. त्याच पद्धतीने सोडवणार. दिलेले उत्तर 8 गुणिला छेद 3
आणि इथं अंश किती आहे 2 याने भागणार. पहा दिलेले उत्तर गुणिला छेद भागिले अंश याने भागलं. बेक बे बेचोक 8 उरले किती 4 त्रिक 12 हेच उत्तर राहू दे. ओके याच्यातून एक वजा करायचं नाही. ओके मिळवले असता विचारल्यास वजा करणे बेरीज असल्यास तेच राहू दे. ओके तर उदाहरण क्रमांक 8 पाहणारा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे उदाहरण मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. हे शाब्दिक उदाहरण आहे परंतु आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये गोंधळात टाकू शकतात. याला केअरफुली आपल्याला सोडवावं लागते. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला नेहमी परीक्षेमध्ये पाहायला भेटतात. मग सोडवण्यासाठी आपल्याला त्याची प्रॉपर टेक्निक माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. जर कन्सेप्ट क्लिअर नसेल कोणत्याही गणिताची तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उदाहरण सोडवता येणार नाही. म्हणून म्हटलं मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट ट्रिक तर पाहत आहोत परंतु त्याच्यासोबत आपण कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके उदाहरण क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. पहा 7/10 या संख्यांची किती वेळा बेरीज केली असता. उत्तर 21 येईल. आपल्याला परत इथं बेरीजच विचारलेला आहे. आपण काय करणार दिलेले उत्तर किती आहे 21 गुणिला छेद किती आहे 10 आणि अंशाने आपण त्याला भागत असतो. 7 1 7 7 त्रिक 21 3 10 30 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मिळवले विचारल्यास उत्तरातून एक करणे आणि बेरीज विचारल्यास उत्तर तेच राहू देणे. ओके आजच्या व्हिडिओमधील आपण हा शेवटचा टाईप पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. याला सोडवायचं कसं पहा. याला सोडवण्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक अतिशय शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहोत जे की तुम्हाला कुठेही नाही भेटणार. पहा कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण. 1 प्लस 1/1 त्याच्यानंतर 2 प्लस 1/3 अशा पद्धतीचं उदाहरण आहे. मग याला सोडवण्यासाठी आपण काय करणार पहा. मी सर्वप्रथम तुम्हाला जी टेक्निक सांगतो त्या टेक्निकचा उपयोग तुम्हाला तिथं करायचा आहे. काय करणार हे 1/3 1/3 कशा पद्धतीने लिहिणार 1 इथं लिहिणार 3 इथं लिहिणार. ओके 1 इथं लिहिला 3 इथं लिहिले. आता उरलं काय हे 2. मग या 2ला अशा पद्धतीने लिहिणार आणि या 1ला अशा पद्धतीने यावरच्या 1ला अशा पद्धतीने. मग पहा याला सोडवत असताना 3 दोन्ही 6 आणि 1 7 3 दोन्ही 6 आणि 1 7 असं समोर लिहिलं. मग पहा 7 1 7 7 आणि 3 10 7 आणि 3 10 छेदात 7 ॲज इट इज हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पहा आता हा उदाहरण 10व्या क्रमांकाचा आहे आणि हा शेवटचा उदाहरण असेल आपल्या व्हिडिओमधील. केअरफुली लक्ष द्या तुम्हाला सहजपणे सोडवता येईल. पहा अशा पद्धतीचं उदाहरण आहे. तर याला सोडवण्यासाठी आपण काय करणार हे 1/2 कशा पद्धतीने लिहायचे समजून घ्या. पहिले 1 लिहिला त्याच्यानंतर हे 2 लिहिले. ओके मग हे उरलेल्या संख्या अशा पद्धतीने याच्यावर लिहिल्या. हे 4 हे 3 आणि हे 1. ओके हे अशा लिहिल्या. मग काय करायचं आहे आपल्याला या दोघाचा गुणाकार करून याच्यात 1 मिळून इथं लिहायचा आहे. ओके त्या संख्येच्या खाली बेचोक 8 आणि 1 9. ओके 8 आणि 1 9 लिहिले. मग काय करणार आपण तुम्हाला परत एकदा क्लिअर करून देतो. बेचोक 8 आणि 1 9 लिहिले. बेचोक 8 आणि 1 9. मग पहा 9 त्रिक 27 आणि 2 29 इथे लिहिले. ओके मग 29 1 29 29 आणि 9 38 छेदात 29 ॲज इट इज हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. इथं आपलं उत्तर संपलेलं आहे. या पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये अतिशय टॉपिक इंटरेस्टेड घेऊन. म्हणजेच जसं की आपल्याला आता समोरच्या टॉपिकमध्ये काय शिकायचं आहे तर आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार शिकायचा आहे. त्याचे सर्व काही स्टेप आपण क्लिअर करणार आहोत. ओके धन्यवाद.